307. लगेच मात्र सुरुवात होत असताना पाहूया चालू असलेला सामना उशिरा आलेल्या रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना अनादी 11 वर्सेस वेदांत स्ट्रायकर्स. पहिल्या चेंडूवर काय खाता अजून खोलता आला नाहीये ते म्हणजे पाहूया सुंदर चेंडू आणि मला वाटते हे थोडस गच्चा क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. नरेश यांच्याकडून चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. पाहूया पुन्हा एकदा गोट्या आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. आखून टप्प्याचा चेंडू आणि मला वाटतं तितकाच चांगला समाचार घेतला तो म्हणजे छोटू याने चेंडूला पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते. संघाची धावसंख्या इथे धाव फलकावर लागली जाते ती म्हणजे बिनगडी बाद 4. पाहूया खूपच यष्टीच्या बाहेरचा चेंडू म्हणायला काहीच हरकत नाही आहे. पंच तेजस पुरे वाईट याची खून घोषित करताना पुरे याला पारितोषिक मिळत आहे ते म्हणजे बॉयलर कोंबडी. हा सामना झाल्यानंतर एक इनिंग झाल्यानंतर तिला हे पारितोषिक बहाल करण्यात येईल. 307 बॉयलर कोंबडी. पाहूया जाऊया पुन्हा एकदा आपण लाईव्ह ऍक्शन मध्ये वैयक्तिक पहिला आणि सांघिक गोट्यातील पहिला वैलेसाठी जोडीच्या प्रगती फलकावरती मार्गस्थ झाला तो म्हणजे गोट्या. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 7. पाहूया सुंदरसा चेंडू त्या प्रीतीने तटकावलेला चेंडूला पुन्हा एकदा पाठवतो 2 धावेसाठी. धावसंख्या झाली ती म्हणजे 9. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू म्हणजे सांगता करणारा चेंडू भैरवी घालणारा चेंडू. जोरदार मात्र प्रहार केला आहे पण तितका चांगलं क्षेत्ररक्षण लाभतं ते म्हणजे अनिकेत वाडेकर यांच्याकडून. आणि चेंडू समाप्तीनंतर धावसंख्या इथे धावफलकावर लागली आहे ती म्हणजे बिनगडी बाद 9. चांगली सुरुवात एक रन आउटचा चान्स. पाहूया पण चांगलं काही बाद मागताना या पंचक्रोशीमध्ये लागलेले असे पंच ते म्हणजे तेजस मुळम, मयुरेश, विवेक आणि रोहित. खरोखर सुंदर अशी पंचाची कामगिरी पार पडताना अपील मात्र पेटावून लावलाय. 1 धाव परिपूर्ण मिळते. एका धावेने संघाच्या धावसंख्येत 1 ने भर पडते. पाहूया दुसऱ्या षटक गणित फिरकीचा जादूगार म्हणून मानला जात होता पण आता मात्र कुठेतरी थोडासा फिरकीची गोलंदाजी पाहायला मिळते तो म्हणजे बाळू वाडेकर आपल्या गोलंदाजी मार्फत दाखल झालाय आणि या चेंडूवर 2 धावा संदेश आंबेडकर याने पुरेपूर वसूल केले आहेत. पाहूया पुन्हा एकदा राईट हँड गोलंदाज छोटू आपल्या फलंदाजीसाठी तयार. खूपच एसटीच्या बाहेरचा चेंडू एक पाहूया पुन्हा एकदा या टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जाऊन घेतलेला आहे चेंडू म्हणायला लागेल. चेंडूचा पुरेपूर समाचार घेतला चेंडूला पाठवलं डिक्लेरेशन बॉक्स 2 धावांसाठी. पाहूया पुन्हा एकदा बाळू आपल्या गोलंदाजी मार्फत तयार पण तितकाच चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान. 1 धाव जरूर त्यांनी वाचवले डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जाता जाता. आई खरोखर सुंदर रीतीने चेंडू अडवलाय छोट्या यष्टीरक्षकाने. पाहूया पुन्हा एकदा थोडासा बाळू मात्र दिशाहीन झालाय आणि मला वाटते फलंदाजाचं थोडस प्रेशर आलं असं म्हणायला काही हरकत नाहीये. पाहूया पुन्हा एकदा दुसऱ्या षटक अजूनही प्रगती फलकावरती मार्गस्थ असताना हा टप्प्याचा आहे चेंडू आणि आता मात्र कोणतीही चूक न करता चेंडूला पुन्हा एकदा पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स 2 धावांसाठी.
2 चेंडू अजूनही बाकी असताना पाहूया हा या टप्प्याचा चेंडू, पण धावा मिळणार का नाही. सुजनपूर त्या ठिकाणी तैनात आहे, धाव काय ते देत नाहीयेत. आणि मला वाटते शेवटचा चेंडू, सांगता करणारा चेंडू दुसऱ्या षटकातील पाहू बाळू याचा. हा या टप्प्याचा चेंडू झेल होता आणि मला वाटते झेल जमलेला चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. यांना संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24. शांत बसलेल्या सिंहाच्या जबड्यात तुम्ही हात टाकू नका. शांत बसलेल्या सिंहाच्या जबड्यात तुम्ही हात टाकू नका. अरे फाडून खाडेल तुम्हाला. छोटू आंबेडकरच्या नादाला तुम्ही लागू नका. त्याच्या नादाला तुम्ही लागू नका. पाहूया पुन्हा एकदा. थँक्यू डीजे. पाहूया पुन्हा एकदा मनीष. हा खरोखर सुंदरसा गोलंदाजी आहे आणि आता मात्र इथे अपियाला सूर गवसलाय. या ठिकाणी पाहूया पुन्हा एकदा वाईटचा इशारा. पाहूया पंचांकडे होतोय का. पाहूया पंच वाईट अशी खून करताना एका पुन्हा एकदा अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 29 वरती. आई खरोखर सुंदर चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण. पाहूया रनआउटचा चान्स मिळतोय का आणि चेंडू जातो पुन्हा एकदा डिक्लेरेशन बॉक्सच्या दिशेने. पाहूया इथे पंचांचा काय इशारा येतोय. या चेंडूवर एकूण 2 धावा इथे जमा होतात. 2 या धावसंख्येने मात्र संघाच्या धावसंख्येमध्ये 2 ने भर पडते. घेऊन आलाय गोलंदाज आहे मनीष. पाहूया या टप्प्याचा चेंडू आणि मला वाटते अनिकेतला काही चेंडू त्याच्या हाताला काही लागला नाहीये. एक चांगला प्रयत्न केला होता चेंडू अडवण्याचा, परंतु काही संबंध आला नाहीये. चेंडू मात्र जातो डायरेक्ट डिक्लेरेशन बॉक्स 2 धावेसाठी. पाहूया पुन्हा एकदा या टप्प्याचा चेंडू, पण बाळू वाडेकर मात्र तिथे तैनात. धाव काय देत नाहीये अजूनही. 2 चेंडू बाकी असताना आणि मला वाटते हा चेंडू दिशाहीन. एक अवांतर धावसंख्येमध्ये भर पडते. पाहूया पुन्हा एकदा हा या टप्प्याचा चेंडू होता, पण सुजनचं मात्र क्षेत्ररक्षण अजूनही त्यामध्ये तैनात आहे. धाव काय देत नाहीये. शेवटचा चेंडू, सांगता करणारा चेंडू म्हणजेच भैरवी घालणारा चेंडू. पाहूया या चेंडूवर छोटू किती धावा घेतोय. सुंदर चेंडू नंतर काढलेला चेंडू, एक धाव येण्याच्या प्रयत्नात, एक धाव पूर्ण केलं. पाहूया दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि या ठिकाणी अनिकेत वाडेकर याचा स्पीड होते. 2 धाव पूर्ण केले तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात, पण गोट्या वाडेकर मात्र त्या ठिकाणी तैनात आहेत आणि या ठिकाणी रनआउट होतोय. एकूण 2 धावा मात्र परिपूर्णपणे मिळत आहेत. दरम्यान षटक संपतंय. पाहूया सामन्याला मात्र सुरुवात होत असताना स्ट्राईकला राईट हँड जाण्यामध्ये फलंदाज अनिकेत आणि याचा कोणताही सूर या ठिकाणी गवसलेला नाहीये. आणि मला वाटते षटकार मारून पहिला गडी पास. तंबूच्या दिशेने पहिला मोरा रवाना. त्याची जाग घेण्यासाठी आलाय गोट्या. हा खरोखर सुंदर चेंडू होता. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय सार्थक यांच्याकडून. खरोखर सुंदर चेंडू आणि त्रिफळाची सलग 2 चेंडू मध्ये 2 विकेट. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्फत दाखल झालाय तो म्हणजे अभि. आई खरोखर अकोटंब्याचा चेंडू होता आणि बाळू वाडेकर मात्र कोणतीही चूक न करता चेंडूला पाठवतो डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. आणि हा मला वाटते थोडासा फ्लाइटेड चेंडू म्हणायला काहीच हरकत नाहीये. सुंदर चेंडू तितक्या चांगल्या रीतीने अडवलेला आहे तो म्हणजे शिवम मुळम याने. दरम्यान षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वेदांश नायकर संघाची धावसंख्येची धावफल करू लागली आहे ती म्हणजे की 2 गडी बाद 2.
अजूनही सलामीचा फलंदाज अजूनही मैदानामध्ये. मूर्ती लहान पण कीर्ती महान. मनीष आपल्या फलंदाजी मार्फत तयार. संदेश आंबेडकर आपल्या गोलंदाजीसाठी तयार. पंचांचा वाईटचा इशारा. एका अवांतर धावसंख्येमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजे 2 गडी बाद 3. पुढचा चेंडू. चांगला समाचार घेतलाय पण पाहूया एक धाव जरूर घेत आहेत आणि एका धावेवर समाधान म्हणावं लागतोय. पाहूया आता मात्र स्ट्राईकला आहे तो म्हणजे बाळू. आपल्या फलंदाजीमध्ये काय चौकारांची आतषबाजी पाहायला मिळते का? फुलटो चेंडू आणि मला धावसंख्या झाली ती म्हणजे 8. आता मात्र बाळू यानेही दाखवून दिलंय एक तेरी तर एक मेरी. या चौकाराच्या सहाय्याने संघ मात्र पोहोचतो 8 वरती. खरोखर सुंदर चेंडू. हलक्या हाताने ढकलेला चेंडू. एक धाव पूर्ण मिळते. एका धावेने संघ पोहोचतो 9 वरती. पाहूया पुन्हा एकदा छोटू आपल्या गोलंदाजी मार्फत पुढचा चेंडू आणि मला वाटते चेंडूला पाठवतो सीमारेषा पार. चौकार. एक जीवदार. पाहूया सुंदर चेंडू आज चांगल्या रीतीने आणि चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. फुलटॉस चेंडू पण तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि मला वाटते रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद. पाहूया आपल्याला काय मिळते पाहायला. पंचांचा काय इशारा येतोय. नॉट आउट. पाहूया पंचांचा इशारा काय येतोय आणि फलंदाज बाद. त्या ठिकाणी सलामीची जोडी मात्र पॅव्हेलियनच्या दिशेने रवाना. त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो म्हणजे मधू. साईल आपल्या गोलंदाजी मार्फत तयार. हा दिशाहीन झालेला चेंडू. पंचांचा नोचा इशारा. आणि हा झेल होतोय. पाहूया पण चेंडू काय क्षेत्ररक्षकापर्यंत पोहोचला नाहीये त्यामुळे झेल काय होऊ शकला नाहीये. पाहूया पुन्हा एकदा. हा या टप्प्याचा चेंडू. आता मात्र मधू कोणतीच चूक न करता चेंडूला पाठवतो 2 धावेसाठी. 2 या धावसंख्येने संघाच्या धावसंख्येत 2 ने वर. संघाची धावसंख्या झाली 17. हा खरोखर टप्प्याचा चेंडू चांगला समाचार घेतोय. आणि हा झेल होतोय आणि झेल मात्र जमिनीला दान आणि चेंडू जातो डिक्लेरेशन बॉक्स एका धावेसाठी. जवळजवळ सामना एका बाजूने झुकताना इथे पाहायला मिळतो तो म्हणजे अनादी 11 या संघाच्या बाजूने. एक चेंडू बाकी आहे. दरम्यान षटकही संपलंय आणि या ठिकाणी